श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. पुन्हा एकदा तुम्हा सर्व भक्तांचे मी नीता खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. गुरु परमात्मा परेशू हे अनुभवाचे नाव आहे. जय गजानन. रात्रीची 8ची वेळ होती. शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात कीर्तन रंगले होते. बराच मोठा समुदाय होता. संपूर्ण वातावरण टाळ आणि मृदुंगाच्या तालावर डोलत होते आणि वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. अखेरीस महाराजांच्या नामाचा घोष सुरू झाला आणि सर्वजण देहभान विसरून एकरूप झाले आणि तालावर नाचू लागले. माझेही पावले फिरू लागलीत. भक्तिरसात तुडुंब बुडलेल्या भक्ताला कशाचेच भान राहत नाही आणि कीर्तन संपले. गादीशी जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. शेगावात मुक्काम होता, पण कितीही वेळा दर्शन घेतले तरी देखील समाधान होत नव्हते. पहाटे उठून पुन्हा महाराजांच्या दर्शनाला आले. सहज डोक्यात विचार आला की आज महाराजांचे दर्शन 51 वेळा घ्यावे. पहाटेच्या वेळी मंदिरात जास्त वर्दळ नव्हती, त्यामुळे दर्शन करून पुन्हा रांगेत उभे राहायचे. असे 44 वेळा झाले आणि आदल्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे वाचन, प्रदक्षिणा सर्व यथाशक्तीप्रमाणे झाले. शेगावात प्रदक्षिणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे आज फक्त दर्शन आणि दुपारची 11ची वेळ जवळ आली तशी महाआरतीची तयारी सुरू झाली. महाराजांचे अश्व आणि गणराज ह्यांनी हजेरी लावली होती. संपूर्ण मंदिरात सर्व ठिकाणी घंटानाद होऊ लागला. सर्वत्र महाराजांचे अस्तित्व जाणवू लागले. हा घंटानाद अद्भुत असतो. वातावरण मंत्रमुग्ध झाले. हा सोहळा अलौकिक असतो. तो याची देही याची डोळाच पाहावयाचा आणि अनुभवायचा असतो. महाआरतीनंतर महाप्रसाद, त्यामुळे वर्दळ वाढली आणि माझे दर्शन 44 वेळा पुढे गेले नाही. दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा रांगेत उभी राहिली आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत माझे 50 वेळा दर्शन झाले होते. आता फक्त एकदाच दर्शन झाले की माझा 51 वेळा दर्शनाचा संकल्प पूर्ण होणार होता. आज संध्याकाळच्या गाडीने निघायचे होते आणि आता निघायची वेळ जवळ येऊ लागली. मंदिरात गर्दी वाढू लागली होती आणि मला फक्त एकदाच दर्शन हवे होते. गर्दीत घुसून कसे तरी तो 51चा आकडा गाठायचा हे मला आणि महाराजांना रुचणारे नव्हते. माझे डोळे पाण्याने भरले. चेहरा एवढासा झाला. आपल्याकडून अशी काय चूक झाली की आपले एक दर्शन अपुरे राहत आहे, ह्या विचाराने मनात काहूर उठले आणि आता ह्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहायचे म्हटले तर गाडी चुकणार आणि बरोबरची मंडळी वाट पाहत होती. महाराजांशी मनातल्या मनात भांडण सुरू झाले. अगदी लहान सहान आनंदही तुम्ही मला मिळू देत नाही का? येणारच नाही मी आता इथे. तिथे गादीवर बसून तुम्ही माझी गंमत पाहत आहात. असे 1 ना 2 आणि निराश झाले. पण करू तरी काय? शेगावात महाराजांच्या दर्शनाला वशिलाबाजीही नाही आणि इथे डावे उजवेही नाही. सर्वांनी एकाच रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचे. हा कडक शिरस्ता आहे. तिथे काहीही सुचत नव्हते. मन तळमळत होते आणि शेवटी मी डोळे मिटले आणि महाराजांचे साजेरे रूप डोळ्यासमोर आले. अंतर्मनापासून तळमळीने नमस्कार केला आणि दर्शन नाही तर अखेरची एक प्रदक्षिणा घालावी म्हणून मी चालू लागले. महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर येतात त्या ठिकाणी एक अपंग व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत दर्शनासाठी उभी होती. त्याच्या अशा स्थितीमुळे सेवेकऱ्यांनी त्यांना तिथे जाण्यास परवानगी दिली होती. त्याच्या पत्नीने त्यांना हातास धरून खाली नेऊ लागल्या. तोच त्याच्या हातातील कुबड्या खाली माझ्या पायाशी पडल्या. त्या म्हणाल्या, ह्या कुबड्या धरून येता का सोबत? कारण मला हे सर्व नेता येणार नाही. सेवेकऱ्याने
ही काहीही न बोलता त्याच्यासोबत मला दर्शनास सोडले आणि ध्यानीमनी नसतानाही मला दर्शनात जायला मिळाले म्हणून माझा आनंद गगनात मावेना. माझ्या सोबतच्या दाम्पत्याचे छान दर्शन झाले आणि त्यांच्यामुळे माझेही दर्शन झाले. डोळे भरून महाराजांकडे पाहिले. त्यांचे सर्व रूप डोळ्यात साठवून ठेवू लागले. डोळे मिटले तरी त्यांचे हे रूपडे नजरेसमोरून आज देखील हालत नाही. मुली, मन भरले का ग तुझे, असे जणू महाराज मला म्हणत असल्याचा भास झाला. महाराज माझ्याकडे पाहून खुदकून हसत होते आणि ते पाहून माझेही चेहऱ्यावर हसू फुलले होते. ह्या दाम्पत्याच्या निमित्ताने आज माझा संकल्प त्यांनी पूर्ण करून घेतला होता. काही वेळापूर्वी त्यांच्याशी केलेल्या भांडणाबद्दल मी त्यांची क्षमा मागितली. माझ्या मनातील खरा भाव त्यांनी जाणला आणि माझा 51 वेळा दर्शनाचा संकल्प पूर्ण करून घेतला. सेवा करून त्यांनी तो पूर्ण करून घेतला. एखाद्याला मदत करणे ही सुद्धा सेवाच आहे. तेथील सेवेकऱ्यास मला दर्शनाला सोडता का, हे माझ्या तोंडातून शेवटपर्यंत आले नाही. माझा भाव अगदी सोळा आणि खरा होता आणि तो महाराजांनी ओळखला. म्हणूनच मला दर्शनाचा लाभ झाला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मन भरून आले तेव्हाही आणि आता ह्या क्षणी लिहितानाही. खरंच महाराज, मी तुमची शतशः ऋणी आहे, असे म्हणून मी नतमस्तक झाले. बाहेर आल्यावर त्या दाम्पत्यालाही नमस्कार केला. पुन्हा एक प्रदक्षिणा घातली आणि निघाले. मंदिराचा कळस दिसेपर्यंत मागे वळून वळून पाहत होते. माझ्यासाठी ही घटना निश्चितच साधी नव्हती. ज्या क्षणी मी हताश निराश झाले होते, नेमके त्या क्षणी महाराजांनी मला अनन्यसाधारण अशी प्रचिती दिली होती. आपण अंतर्मनापासून त्यांच्याकडे काही मागितले तर ते पूर्ण होणार नाही असे कदापि घडत नाही, ह्याची पुन्हा एकदा प्रचिती आली होती. मी अखेरची प्रदक्षिणा घालायला आणि ते दाम्पत्य समोर येणे हे सर्व घडवणारे महाराजच, हे वेगळे सांगायला नको. गाडीत सर्वांना हा अनुभव सांगतानाही मी हरकून गेले होते. महाराजांचे पावलोपावली असे अनुभव अनेक वर्ष मला येत आहेत आणि भविष्यातही ह्या लेकीच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात, ह्यात दुमत नाही. आपण काय, कसे आणि किती आर्ततेने मागतो तेही महत्त्वाचे. कुणाचे नुकसान करून महाराज आपल्याला कधीच काही देत नाहीत. किंबहुना तसे भक्तांनीही मागू नये आणि महाराजांना धर्मसंकटात टाकू नये. मला काय हवे त्यापेक्षा माझ्यासाठी काय योग्य आहे ते ते जाणतात आणि त्याचप्रमाणे ते देतातही. ह्यावर आपली नितांत श्रद्धा असायला हवी. महाराजांच्या सेवेत राहणे आणि तेही निस्पृहतेने, हेच आपल्यासारख्या भक्तांचे काम आहे. खरे पाहता आपण काही मागायची गरज नसते, कारण आपल्याला त्यांनीच तर घडवले आहे आणि आपल्या मनातील भाव ते ओळखतातच. आपण सेवा करत राहावी. संकटेही येतात आपले प्रारब्धाप्रमाणे, पण त्यातूनही मार्ग निघतो. महाराजांचे नाम घेत राहावे इतकेच मला समजते. माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी मला त्यांनी मार्ग दाखवला. खरे सांगू का, 24 तास महाराजांशी बोलायची मला सवयच लागून गेली आहे. अगदी बाहेर जातानाही मी त्यांना सांगूनच जाते आणि आल्यावरही, आज कुठली भाजी आणली आहे, काय महाग होते, किती गर्दी होती, हे सर्व अगदी मी हितभूतपणे त्यांना सांगते. सकाळचा चहा त्यांच्या समोर ठेवून मगच तो मी घेते आणि दिवसात सुरुवात करते. प्रत्येकाने त्यांची कशी सेवा करावी हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे, पण मनापासून कुठलीही अपेक्षा न ठेवता मनोभावे सेवा करावी हे महत्त्वाचे आहे. आई जशी आपल्या लेकरावर कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते, अगदी तसेच महाराजांवर मायेचा वर्षाव करीत असावे. सेवेत राहावे. कुणीही काहीही म्हणो, त्यांचे अस्तित्व आहे आणि अपरिमित आहे. माझ्या घरात तारक मंत्र म्हणून
मगच जेवण हा शिरस्ते आहे. त्यात कधीही बदल होत नाही. आपल्या पुढील पिढ्यांना संत चरित्रे समजणे, अध्यात्माची, ध्यानाची, नामस्मरणाची गोडी निर्माण होणे ह्या गोष्टीची जबाबदारी आपली आहे. माझ्या आयुष्यात मला श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ हे 2 गुरु लाभले. ह्यांचा मला खूप आनंद आहे. आता ते माझे मित्र झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी गुंज गोष्टी करण्यात माझा दिवसभराचा वेळ जातो. थोडक्यात काय तर महाराजांसोबत आपली मन की बात सुरू असते आणि ती अखेरपर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत राहणार, अखंड राहणार. आपले आयुष्य अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणार. स्वामी आणि गजानन महाराज यांचे अस्तित्व चराचरात आहे. ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्याही खूप पलीकडे आहेत. आपण आपला प्रपंच करत असताना शुद्ध आचरण ठेवावे आणि त्यांच्या सेवेत राहावे. बाकी काहीही करायची आणि मागायची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन महाराजांनी आपल्या भक्तांना दिले आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, ही ग्वाही महाराजांनी आपल्या समस्त भक्तगणास दिली आहे. म्हणूनच उठसूट काहीही मागू असा त्यांचा अर्थ होत नाही. त्यांना ती योग्य वाटले तर आणि तरच ते अशक्य गोष्टी शक्य करतात असा त्यांचा अर्थ अभिप्रेत आहे. मुळातच अध्यात्म आणि आपल्या गुरुची सेवा फलद्रूप होते जेव्हा ती कुठल्याही भौतिक सुखाच्या लालसेच्या परी असते. गुरुसेवा मेवा देणार नाही, पण समाधान आणि शांत झोप नक्कीच देईन. आणि प्रापंचिक जीवनात अडचणी येणार, पण जाता येता महाराजांना एखाद्या गोष्टीसाठी वेठीस धरणे कितीपत योग्य आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, श्रद्धा सुबक ठेवावी. महाराज मार्ग दाखवणारच हा विश्वास मनी धरावा. असे केल्यास प्रत्येक कार्य सिद्धीत जाणार ह्यात शंका नाही. प्रचिती विना भक्ती नाही. त्यामुळे महाराज आपल्याला प्रचिती देतातच. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त शेगावचा हा प्रसंग आपल्या समोर कथन केला आहे. आपल्या सर्व भक्तांकडे अशा प्रचितीची, अनुभवांची शिदोरी भरलेली असते आणि तेच आपले जीवन जगायचे टॉनिक असते. आज मागे वळून पाहताना वाटते महाराजांनी किती आणि काय दिले ते अंबरीच्या चांदण्यासारखेच आहे, ज्याची मोजदाद होऊ शकत नाही. भौतिक सुखे आणि महाराज ह्याचे समीकरण कधीच होऊ शकत नाही. आपल्याला कधी काय आणि कसे द्यायचे हे त्यांना माहीत आहे. आपण काहीही मागू हो, पण आपल्याला काय झेपेल हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे. माझे अखंड आयुष्य ज्यांनी घडवले त्या माझ्या दोन्ही गुरुसमोर मी आज नतमस्तक आहे. काही मागायचे शिल्लक ठेवले नाही. इतके भरभरून सुख समाधान त्यांनी माझ्या ओंजळीत घातले आहे. आपण सेवेकरी आहोत. आपल्या गुरुच्या नामाचा प्रसार हे आपले प्रथम कर्तव्य आहे. अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करेल त्याचा योगक्षेम मी चालवेन, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तांना दिले आहे. भक्तांनी अखंड नामस्मरण करीत राहावे. आपला प्रपंच करताना परमार्थ करावा ही शिकवण गुरूंनी आपल्या भक्तास दिली आहे. श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांनी आज देह ठेवून कित्येक वर्ष लोटली, पण आजही लाखो भक्तांना ते प्रचिती देत आहेत. आज गुरुपौर्णिमा भक्तांसाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षाही महत्त्वाचा. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. जन्म झाल्यापासून आई आणि घरातील इतर वडील मंडळी, शिक्षक, आपले आध्यात्मिक गुरु, योग शिक्षक हे सर्व आपल्यासाठी गुरुस्थानी आहेत. त्यांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाची शिदोरी आणि दाखवलेला सन्मार्ग ह्यावरून मार्गक्रमण करत आपले आयुष्य व्यतीत होते. ते खऱ्या अर्थाने समाधान देऊन जाते. आपल्याला
हा गुरु परंपरेचा वारसा पिढ्याच्या पिढ्यांनाही सुपूर्द करायचा आहे. आयुष्यात जितक्या लवकर आपण गुरु संप्रदायात आध्यात्मिक मार्गात येऊ तितके आयुष्य सुकर होत जाईल, ह्यात शंका नाही. आयुष्यात उत्तम गुरु भेटणे ह्यासाठी पूर्वसुकृत असावे लागते आणि एकदा आपल्याला गुरु लाभले की अध्यात्माची अवीट गोडी चाखायला मिळते. निराशा मरगळ ह्या गोष्टी आपल्या वाट्याला कधीच येत नाहीत. सकारात्मकता विश्वास वाढीस लागतो. नामस्मरणाने आजार दूर पळतात. गुरुतुल्य श्री कैलासवासी यशवंत गणपतराव शिंदे ह्यांना हा लेख अर्पण करत आहे. यशवंत काका आमचे स्नेही आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्व, अत्यंत साधे सोपे जीवन व्यतीत करणारे. त्यांच्या जीवनात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पदे भूषविली. उच्च पदावर जाऊनही त्यांच्यातील साधेपणा आणि माणुसकी निर्वाज्य राहिली. कुटुंबवत्सल निखळ असे व्यक्तिमत्व, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकांसाठी कसा करता येईल ह्या उदात्त विचारांनी त्यांनी स्वतःला शिक्षण क्षेत्रात झोकवून दिले. कुठल्याही गौरवाची, पारितोषिकाची आणि अभिलाषा न धरता निस्पृहपणे जीवन व्यतीत करणाऱ्या यशवंत काकांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला. अनेक उच्च पदे भूषविली आणि त्यांच्या कार्यासाठी अनेक वेळा त्यांचा सत्कारही झाला. हे सर्व करत असताना त्यांनी अध्यात्माची कास सोडली नाही. आपल्या निष्ठा गजाननपदी वाहिल्या आणि त्यांच्या निरंतर सेवेत राहून आपले जीवन महाराजांच्या चरणी अर्पण केले. श्री गजानन विजय ग्रंथ आपले सर्वस्व मानून गुरुसेवा केली. काहीही मागितले नाही. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, पण आपल्या चांगल्या सत्यशील विचारांनी आणि महाराजांच्या आशीर्वादांनी त्यांनी आपल्या आयुष्याच्या नय्या पार केली. श्री गजानन विजय ग्रंथाचे आपले सर्वस्व मानून पूजन केले. त्यांचा हा आध्यात्मिक आणि गुरुसेवेचा वारसा आज त्यांचे चिरंजीव श्री सुधीर यशवंतराव शिंदे दर श्रावणात ह्या ग्रंथाचे वाचन करून पुढे चालवत आहेत. श्री सुधीर ह्यांनी आपल्या वडिलांचा हा ग्रंथ वाचनाचा वारसा पुढे चालवून तरुण पिढीसमोर गुरुपरंपरा आणि आपल्या वडिलांप्रती असलेली भावना कशी जपावी ह्याचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. मंडळी, आपल्या गुरुप्रती आपल्या सद्भावना व्यक्त करण्याचा हा सोन्यासारखा दिवस. त्यांनी चालून दिलेल्या मार्गावर चालणे, सद्भावनेने वागणे, प्रपंच करताना परमार्थ करणे, गुरुसेवेचा वारसा पुढील पिढीस सुपूर्द करणारे, त्यांच्या कार्याची धुरा वाहने, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर विश्वास अढळ ठेवणे, आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे चिंतन नामस्मरण करत त्यांच्या नामाचा प्रसार करणे हीच आपली खरी गुरुदक्षिणा आहे. आपले अनुभव कथन करून ते वाचून ऐकून असंख्य भक्त तयार करणे हा ह्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपले अनुभव सांगताना आपणही अध्यात्मात साधनेत अधिकाधिक परिपक्व होत जातो. श्रद्धा बळकट होते. अनुभव कथन केल्याने आत्मिक समाधान लाभते आणि हे अनुभव वाचून अनेकांच्या मनात गुरुसेवेचे बीज रोवले जाते. गुरुप्रती आत्मीयता निर्माण होऊन तेही गुरुपंथाला लागतात. श्री गजानन जय गजानन. अस्मिताताई आत्माराम मांडे. या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला? आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा. नवीन असल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि अनुभव असल्यास तो सुद्धा शेअर करा. जाता जाता मनोमन महाराजांचे स्मरण करूया. गणगण गणात बोते. धन्यवाद.